कधी केलंस पण हे? काल रात्रीच उशिरा दळून ठेवलेलं. छान आंबलेलं दिसतंय ना. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो रुटीनला सुरुवात झाली आहे आणि आज आमच्या लंचचा मेनू जरा साऊथ इंडियन आहे. आज आम्ही करणार आहोत इडली, चटणी आणि सांबार. सो त्याचंच पीठ जरा छान मिक्स करून घेते. खरं तर काल दुपारीच मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातलेलं आणि थोडंसं मला टेन्शन आलं होतं, कारण काल जसं तुम्ही बघितलं असेल अवकाळी पाऊस आलेला आणि लाईट गेलेले. सो माझं आणि आईचं असं होतं की आता लाईट नाही आले तर हे दळायचं कसं. पण रात्री जेव्हा लाईट उशिरा आले तेव्हा मी हे मस्त दळून ठेवलेलं आणि दुपारच्या जेवणासाठी हे करायचं होतं, म्हणून ते खरं तर आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं की आंबट नको व्हायला बाहेर जास्त. मस्त फुललंय. आता जरा उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळे हे पीठ फुलतं सुद्धा जास्त. त्याचंही एक टेन्शन होतं की रात्री जरा गारवा पसरलेला हवेत, सो फुगेल नाही फुगेल, पण मस्त फुगलंय. आणि ह्याच्याबरोबर मस्त गरम गरम सांबार चटणी करणार आहे. राऊचं चाललंय की मला डोसा बनवून दे, सो त्याच्यासाठी 1-2 डोसे सुद्धा करणार आहे. थोडंसं पाणी वगैरे घालून मी आता हे छान मिक्स करून घेते आधी. ह्या वेळेला आणि थोडंसं जास्त पीठ भिजवलंय, कारण खरं तर आम्हाला टेम्प्ट झालं होतं फ्राय इडली किंवा जी मसाला इडली आपण बनवतो ते करूया. सो पीठच आम्ही जास्त भिजवलंय, त्याच्यामुळे इडल्या मी छान करून ठेवणार आहे. बघू संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मस्त इडली फ्राय सुद्धा करणार आहे. इडली आज मीठ आता मी ह्यात ॲड केलंय, थोडंसं पाणी घालते आणि छान आधी इडलीचं बॅटर तयार करून ठेवते. एकीकडे सांबारासाठी मला कुकर सुद्धा लावायचा, डाळ लावायची कुकरला. सो पहिले कुकर लावून घेते आणि मग पटापट इडली सुद्धा लावायला घेते. डोश्यासाठी थोडंसं पीठ मी ते काढून घेते, कारण ते अजून थोडंसं मला पातळ करायला लागणार आहे. पुष्कर, तू डोसा खाणार? म्हणजे मला तसं पीठ वाढवते ना ह्याच्यात. डोश्यासाठी आणि इडलीसाठी दोन्हीचं आता मी बॅटर तयार करून ठेवलंय. पटकन मी डाळ कुकरला आधी लावून घेते. स्वच्छ धुवून घेते आधी डाळ. चलो, कुकर लावून झालाय. आता पटकन जे सांबारासाठी मला टोमॅटो, कढीपत्ता, कांदा चिरायचा आहे, कोथिंबीर चिरायची आहे, ती एकीकडे तयारी करते. एकीकडे चटणीची सुद्धा तयारी करून घेते. आता ही सगळी चिराचिरी करायच्या आधी मी एक घाणा इडलीचा लावून घेते, म्हणजे इडल्या सुद्धा एकीकडे होतील, एकीकडे डाळ सुद्धा होईल. म्हणजे डाळ वगैरे झाली की पटकन सांबार सुद्धा मी करू शकते. आता एक स्टँड मी ऑलरेडी आतमध्ये ठेवलाय. एक छोटीशी टिप किंवा आपल्या बऱ्याच जणींना खरं तर हे माहिती आहे, हे जे 3 होल्स असतात हे नेहमी एकावर एक ठेवायचे, म्हणजे जी वाफ येते त्याचं पाणी इडलीवर पडत नाही. जर आपण वेडवाकडं ठेवलं तर जी खालची इडली असते त्यात हे सगळं पडायची शक्यता असते. म्हणून हे जे 3 होल्स असतात ती एकावर एक ठेवायची नेहमी.
इथे आता मी सगळी सांबाराची तयारी करून ठेवली आहे. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, थोडीशी चिंच आणि हा सांबार मसाला. चटणीची सुद्धा इथे तयारी करून घेतली आहे. ओलं खोबरं, भरपूर कोथिंबीर, कढीपत्ता, थोडंसं जिरं, 4 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि डाळ. सगळ्यात आधी आता मी चटणी करून घेते कारण कुकरची वाफ अजून जातीये. सो आता मी ह्यात ओलं खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता ॲड केलाय. आता मी मिरची ॲड करते, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, जिरं, जे डाळं आपण घेतलंय ते सुद्धा ह्यात ॲड करते. चवीनुसार मीठ ह्यात ॲड करणार आहे आणि चिमूटभर साखर आणि थोडंसं पाणी ॲड करते. एकदम पातळ चटणी पण आमच्याकडे आवडत नाही, त्याच्यामुळे थोडंसंच पाणी ॲड केलं. आणि आता आधी मी चटणी मस्त मिक्सरवरती फिरवून घेते. मस्त चटणी तयार झाली आहे. आज मी चटणीला फोडणी वगैरे काही देणार नाही आहे. कधीतरी मी इडली चटणी केली की ह्याला मस्त वरनं फोडणी देते. उडदाची डाळ, मोहरी, कढीपत्ता. डाळ पण मस्त शिजली आहे. पटकन आता आधी मी सांबाराला फोडणी घालून घेते. आता मी सांबाराला फोडणी देणार आहे. अगदी सिंपल पद्धतीचा सांबार करते. खरं तर सांबारामध्ये भरपूर भाज्या घालता येतात. भोपळा, त्याच्यानंतर शेवग्याची शेंग. तेल छान गरम झालंय. मोहरी, हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो. आता हे छान मी आधी मिक्स करून घेते. कधीतरी कांदा मी उभा चिरते सांबारासाठी, कधीतरी बारीक चिरते. थोडीशी हळद यात मी ॲड करणार आहे. हळद सुद्धा छान मिक्स करून घेते कारण डाळ शिजवताना त्यात मी थोडीशी हळद ऑलरेडी घातली होती, म्हणून यात थोडीशीच घालते. कांदा छान परतून झाला. यात आता मी थोडंसं लाल तिखट ॲड करते आणि एव्हरेस्टचा जो रेडीमेड सांबार मसाला असतो तो आता मी ह्यात ॲड करणार आहे. अंदाजाने करते. मसाला आणि लाल तिखट आता मी छान ॲड केलं आहे, खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी घालते आणि आता डाळ ॲड करते. छान आता सगळा सांबार मसाला, लाल तिखट, कांदा, टोमॅटो मी डाळीमध्ये मस्त मिक्स करून घेते आणि सांबार थोडंसं पातळच छान लागतं. त्याच्यामुळे व्यवस्थित बऱ्यापैकी पाणी त्यात आपण ॲड करायचं आहे. सांबाराला एक थोडीशी आंबट चवसुद्धा छान लागते, त्याच्यामुळे चिंच ॲड करते. चिंचेचा कोळसुद्धा कधीतरी घालते, पण आज जरा चिंच घालते. चवीनुसार मीठ आणि मस्त बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर आणि आता पाणी ॲड करते. आता हे सगळं मी छान मिक्स करून घेते आणि मीडियम आचेवरती छान सांबार उकळवायला ठेवणार आहे. तोपर्यंत एकीकडे ज्या इडल्या झाल्या आहेत त्या एका डब्यामध्ये काढून घेते. असं हे आमचं आजचं साऊथ इंडियन लंच मस्त तयार आहे. राहूला विचारेन डोसा आत्ता लगेच खाणार आहे का इडली नंतर. ते त्यात पण त्याचे प्रकार असतात, साधा दे किंवा बटर डोसा दे. सो ते त्याला विचारून मी नंतर डोसे करेन. मस्त इडली चटणी सांबार आता आम्ही एन्जॉय करणार आहोत. आता आज इडलीचा बेत केलाय तर सांबार आणि चटणी तयार आहे इथे. पण इडली बरोबर ना एक मी असं फोडणीचं तिखट करते, तर ते कसं करायचं ते दाखवते तुम्हाला. त्याच्यासाठी घेतले तेल, तिखट आहे, मीठ आहे आणि साधारण एक 12-13 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आपण. आता आपण हे कढलं जे आहे ते गॅसवर ठेवूया. त्यात आता आपण तेल टाकूया. साधारण आपल्याला जेवढं हवं आहे फोडणीचं तिखट तेवढं तेल घ्यायचं. आता हे तेल तापलं की आपल्याला फोडणी करायची. आता तेल छान तापलं आहे
त्याच्यात मोहरी टाकायची आणि फोडणीत जी मोहरी टाकतो त्याच्यापेक्षा आपल्याला ह्याच्यात जास्त मोहरी टाकायची. ती मोहरी छान तडतडू द्यायची. मग त्यात हिंग टाकायचं आणि ना गॅसवर नाही कडलं ठेवायचं, थोडंसं वर उचलून घ्यायचं, बाजूला करायचं, जेणेकरून ती फोडणी आपली जळणार नाही. परत तडतडण्यासाठी परत थोडंसं गॅसवर धरायचं. आणि आता जो आपण लसूण ठेचून घेतलाय तो त्या तेलात टाकायचा. तो चमच्याने छान हलवायचा असा. तो लाल व्हायलाच लागतो लगेच. थोडंसं परत गॅसवर धरायचं कडलं. आता हा लसूण छान लालसर होत आला की जरा परत कडलं उचलून घ्यायचं आणि त्यात आपलं जे लाल तिखट आहे ते टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि परत ते छान हलवायचं आणि एक थोडा वेळ असं गॅसवर ठेवायचं, कारण आपला लसूण तर छान लाल झालेला आहे. आता झालं आपलं फोडणीचं तिखट तयार.